ही तलवार आहे, खरोखर संशयीची तू धार आहे, असं नक्कीच म्हणावंसं वाटतंय. यानंतर नसरीन अन्सारी यांनी आपली कविता सादर करावी. पंखाखाली बसण्याची फी असते. नमस्कार सर्वांना. असं नाही की मी या आधी कधी फुलं वेचली नाहीये, पण या वेलीवर सजलेली फुलं मी आधी कधीच अनुभवलेली नाहीये. शब्दवेलची ही सुगंधित फुलं आज मी ओंजळीत घेऊन जाणार आहे बरं का, आणि हवी तेव्हा हुंगत बसणार आहे. स्त्रियांना माहेर खूप जवळचं असतं, प्रत्येक स्त्रीला माहेर खूप जवळचं असतं, आणि माझ्या लेखणीला शब्दांशी बोलायला, शब्दांच्या सोबत गट्टी करायला खूप आवडते. तर एका दिवाळ सणादिनी मी शब्दांसोबत फिरायला गेले होते, तर त्यांनी मला त्यांच्या माहेरी घेऊन गेले. तर कवितेला शीर्षक आहे शब्दांचं माहेर. आज आला योग छान, आज आला योग छान, गेले शब्दांच्या माहेरी, पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. आज आला योग छान, गेले शब्दांच्या माहेरी, पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. बसले मी कोचावर, बसले मी कोचावर, मनी विचार हजार, बसले मी कोचावर, मनी विचार हजार, शब्दकोशात झाला तो अगत्य पाहुणचार. मनाच्या त्या गाभाऱ्याला कुठे उतरवायचं, मनात खूप प्रश्न असतात, तर तेव्हा लेखणीशी मैत्री होऊन जाते. मग हा गाभारा आहे तो कुठे उतरायचा, तर मनाच्या त्या गाभाऱ्याला कुठे उतरवायचं. न बोलता जमत हे, न बोलता जमत हे, धुक काळ करायचं. सोसलेल्या झळामग, सोसलेल्या झळामग, शोधे छाया लेखणीची, छत्र मिळते तयास शब्दांच्या घरफुलांची. अक्षरांच्या दुनियेत लागे ज्ञानाची पणती, अक्षरांच्या दुनियेत लागे ज्ञानाची पणती, मिळे शब्दांच्या माहेरी मला नवीन सोबती. आता पाहुणचार झालाय, अगत्य झालाय आणि फराळही झालाय. आता निघतीये मी, आणि स्त्रियांना निघताना प्रत्येक वेळी तिची आई, तिच्या घरात जो कोणी असतं ती तिची ओटी भरते आणि मगच तिची रवानगी करत असतं. तर शेवट असा आहे, मातृत्वाच्या लेण्यात त्या, मातृत्वाच्या लेण्यात त्या, अशी नाहून निघाले, मातृत्वाच्या लेण्यात त्या, अशी नाहून निघाले. ओटीत माझ्या कविता ऐटीत मी मिरविले, ओटीत माझ्या कविता ऐटीत मी मिरविले. आज आला योग छान, गेले शब्दांच्या माहेरी, पंगतीत अक्षरांच्या झाली दिवाळी साजरी. धन्यवाद. क्या बात आहे. खरोखर शब्दवेलच्या वेलीवर फुललेलं हे नवीन शब्दवेल फुल आहे, आणि खूप सुंदर असं काव्य आपण सादर केलंय. धन्यवाद. त्यानंतर माधवी मोदले यांनी आपली कविता सादर करावी. त्यानंतर सुषमा आलेकरी यांनी तयार व्हायचं.